हॅलो, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मिश्र डाळीचा उत्तप्पा करणार आहे. बघा, डोसासारखं एकदम कुरकुरीत होतं. मी 1 वाटी तांदूळ घेतले, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, असं 1 तास भिजत घातलं. आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे, लसूण जिरे घालून. आता बघा, मी हे मस्त मिक्सरमधून काढून घेतलं. असं छानपैकी मिक्सरमध्ये काढून घेतलं. त्याला खाण्याची चटणी करते, शेंगदाणे, कढीपत्ता, मीठ, लसूण, जिरे आणि थोडीशी चिमूटभर साखर टाकते. मी 1 चमचाभर साखर टाकते. चवीला छान येते ती, साखर टाकते. आता आपल्या पाणी जसं पाणी टाकायचं, आपण जास्त पाणी पण टाकायचं. आता हे मिक्सरला आपण काढून घेणार आहोत. ते घ्यायचं खूप छान होतं. याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आता 15-20 मिनटं यायला थोडंसं तसं ठेवणार आहोत. जास्त अशी धावपळ करावं लागत नाही, कारण कसं आहे, माझ्या मुलीची मुलगी आली इकडे. त्यांना लहान मुलांना पटकन असं काही ते खावं असं वाटतं. झटपट होणारे आहे. आता मी चटणीची फोडणी घातलेली आहे. अशी फोडणी केली, मग जिरे टाकून आता बघा, हे फोडणी टाकून देणार. मस्त फोडणी आपली चटणीला बसली आहे. असं मस्त फोडणी आपली चटणीला बसलेली आहे. आता ही खाण्याची तयार आहे. आणि शेंगदाणे थोडंसं खोबरं वगैरे टाकायचं. बघा, मस्त चटणी तयार होती. मी आता थोड्या वेळाने त्यांना आप्पे करून देते. जरा झालं नाही माझा अर्धा बघा. आता आपण असं दळलेला डोसा असा टाकणार आहे. बघा, हे डाळ याची तरकारी असल्यामुळे थोडी काळी काळी वाटते ती. एकदम मी डोसा नाही म्हणता येईल, मी आप्पेच केलेले आहे. मीठ टाकलं आणि थोडं आपण झाकून ठेवणार आहोत त्याला. ते बघा, 6 मिनिटं झाकून ठेवणार आहे तसे. आणि हा असा आप्पा आपला आप्पे तयार झालेले आहे. कलर एकदम टेस्टी आलेला आहे, है ना? छान झालं ना? हे बघा, एकदम मस्त झालं आहे. वाक्याचं कुरकुरीत.